नमस्कार मित्रांनो, व्हेनेझुएलासारख्या एका गरीब देशावर अमेरिकेने 2 दिवसांपूर्वी हल्ला केला. तिथल्या राष्ट्रपतींना रातोरात उचलून आणलं आणि त्यांच्या बायकोला देखील उचलून आणलं. हे सर्व कसं शक्य झालं माहिती आहे का मित्रांनो? कारण तिथली व्यवस्थाच विकली गेली होती. तिथलं पॉलिटिक्स विकलं गेलं, तिथलं अपोजिशन विकलं गेलं, तिथली आर्मी देखील विकली गेली होती. त्यामुळे व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणण्यात अमेरिकेला यश आलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुम्ही विकल्या गेले ना, तुमचं पॉलिटिक्स विकलं गेलं ना, तर तुमचा देश विकायला वेळ लागत नाही. भारतात देखील काही दिवसांपूर्वी असं घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नेपाळमध्ये तर घडलंच आहे, बांगलादेशमध्येही घडलं आहे, श्रीलंकेतही घडलं आहे, पाकिस्तानमध्येही घडलं आहे. व्हेनेझुएला सोबत अजून काय घडलं या घटनेवर एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या जागतिक विचार मंच या चॅनलवरती. ज्यांना कोणाला जगात काय चालू आहे, जगातील घडामोडी बघायच्या आहेत, त्यांनी आपल्या जागतिक विचार मंच या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ बघा. चॅनलची लिंक आपल्या बायोमध्ये दिलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.